तर कस्तुरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात भाजपची खलबतं सुरू झाली आहेत। सोलापुरात मध्यरात्री भाजपचं मित्र पक्षांविरोधात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलेले आहे। राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष किसन जाधव यांच्यासह माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश झालेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का देण्यात आलेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोलापुरातील मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश तिथे पार पडलाय। भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून, देवेंद्रदादा कोटाच्या माध्यमातून देखील विधानसभेचं निवडणूक असेल, मागचं लोकसभेचं निवडणूक पहा, आपण लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथे निर्णायक भूमिका बजावली। त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या 22 नंबर प्रभागामधून दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी भाजपचाच बालेकिल्ला त्या ठिकाणी बनवून दाखवणार। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। तर अनिकेत, काय सांगाल की सोलापुरात मध्यरात्री ऑपरेशन लोटस राबवण्यात आलेला आहे भाजपकडून, तर काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर जयकुमार गोरे जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी मध्यरात्री जे आहेत ते 12 वाजताच्या सुमारास ऑपरेशन लोटस राबवत अजित पवार गटाला जे आहे ते मोठा धक्का बसवलेला आहे। खरं तर अजित पवार गटाचे राज्याचे जे उपाध्यक्ष आहेत किसन जाधव आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक आहेत नागेश गायकवाड यांचा जो आहे तो रात्री 12 वाजता जो आहे तो पक्षप्रवेश केला। खरं तर आगामी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय आणि या संदर्भात आता महायुतीमध्ये जो आहे तो आता तिढा निर्माण होईल का काय अशी चिंता जी आहे ती सोलापूर तर जिल्ह्यापुरती मर्यादित होणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर जे राष्ट्रवादीचे दोन्ही नेते आहेत आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांचा सोलापूर शहरामध्ये मोठा असा हे व्याप आहे आणि या संदर्भात एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्यापूर्वी नगरपालिकेच्या अगोदर जसं ऑपरेशन लोटस राबवलं होतं तसंच आता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर देखील सोलापूर शहरातील अनेक महायुतीचे मोठे नेते फोडण्यात येत आहेत। जी धन्यवाद अनिकेत दिलेल्या माहितीबद्दल।